हॅलो फर्स्ट इयर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपल्याला टाईप्स ऑफ लायबिलिटीज पाहायचे आहेत. अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे ॲसेट्सच्या नंतर. काल आपण टाईप्स ऑफ ॲसेट्स पाहिला होता, ज्याच्यामध्ये आपण बघितला होता की करंट ॲसेट्स, फिक्स्ड ॲसेट्स, त्यानंतर फिक्स्डचे दोन टँजिबल, इनटँजिबल आणि लास्टला फिक्टिशियस ॲसेट्स. तसंच आता सेम आपल्याला पाहिजे टाईप्स ऑफ लायबिलिटीज. लायबिलिटीजचे 3 मुख्य विभाग पडतात. फर्स्ट लायबिलिटी आहे करंट लायबिलिटीज. करंट नंतर नेक्स्ट आहे फिक्स्ड लायबिलिटीज. अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे फिक्स्ड लायबिलिटीज. त्याच्यानंतर लास्ट आहे कॉन्टिनंट. कॉन्टिनंट लायबिलिटीज. आता करंट म्हणजे काय, फिक्स्ड म्हणजे काय, कॉन्टिनंट म्हणजे काय. तुम्ही जर पहिल्या लायबिलिटीज हे लायबिलिटीज सोडून जर पहिल्या 3 शब्दावर फोकस केलं तर तुम्हाला याची इनडायरेक्टली हळूहळू तुम्हाला किंवा 10% तरी डेफिनेशन समजेल. फर्स्ट ऑफ ऑल लायबिलिटीज म्हणजे काय की लायबिलिटीज या शब्दाचा प्युअर मराठी अर्थ आहे देयता. देयता म्हणजे प्रत्येक बिझनेस कोणा ना कोणा व्यक्तीला पैसे देणं बाकी असते, आणि जे पैसे देणं बाकी असतात तर देणं असणाऱ्या रकमेला काय म्हणतात, लायबिलिटीज. उदाहरणार्थ आपलं बिझनेस जर एका व्यक्तीकडून वस्तूची खरेदी केला असेल तर त्याला देण्यात येणारी रक्कम आपल्यासाठी काय, लायबिलिटीज आहे, आणि तो व्यक्ती आपल्यासाठी कोण आहे, क्रेडिटर आहे. ह्या 2 गोष्टीमध्ये कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. सपोज तुम्ही बँकेकडून जर कर्ज वगैरे घेतलात तर बँकेला देण्यात येणारी रक्कम आपल्यासाठी काय असते, लायबिलिटीज असते. किंवा तुम्ही एका फायनान्सकडून लोन घेतलात तर त्याला देण्यात येणारी रक्कम काय असते, लायबिलिटीज असते. असे भरपूर प्रकारचे असतात. किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पण असतात की तुम्ही तुमच्या व्यवसायातल्या मजुरांना चालू वर्षाची 50,000 रुपयाच्या पगारपैकी एकूण 40,000 रुपये दिलात आणि 10,000 रुपये देणं बाकी आहे, तर ती रक्कमसुद्धा आपल्या व्यवसायासाठी काय असते, लायबिलिटीज असते. असे भरपूर लायबिलिटीज आहेत जे की व्यवसायाला देणं बाकी असते. ठीक आहे. तर ते जे लायबिलिटीज असतात त्याचे जे विभागणी आहे, त्याचं क्लासिफिकेशन 3 मेन स्वरूपात केलेलं आहे. फर्स्ट आहे करंट लायबिलिटीज. आता करंट लायबिलिटीज म्हणजे काय, डेफिनेशन एकदम सोपी आहे त्याची. शॉर्ट टर्म लायबिलिटीज पेबल विदिन इयर आर कॉल्ड ॲज करंट लायबिलिटीज. म्हणजे जे लोकांना आपण पैसे देणं बाकी असतात आणि ते देणे असलेली रक्कम आपण एका वर्षाच्या आत जर त्यांना देत असाल तर ती रक्कम किंवा ती अमाऊंट आपल्याला करंट लायबिलिटीज म्हणून ट्रीट करावी लागते. सपोज मी मुंबईवरून एका व्यक्तीकडून 50,000 रुपयाची वस्तू उधारीवर घेतलं होतं आणि त्याला सांगितलं की बाबा मी तुला 2 महिन्यात पैसे देऊन टाकेन. मग त्याला देणं बाकी असलेली रक्कम आहे ती माझ्या व्यवसायासाठी कोणती लायबिलिटीज आहे, करंट लायबिलिटीज, चालू देयता. बरोबर आहे. म्हणजे जी देयता विदिन अ इयर तुम्ही रिपेड करून टाकता किंवा पैसे देऊन टाकता त्या लायबिलिटीजला म्हणतात करंट लायबिलिटीज. डेफिनेशन लिहायची असेल तर एवढीच लिहू शकता. शॉर्ट टर्म लायबिलिटीज पेबल विदिन अ इयर आर कॉल्ड ॲज करंट लायबिलिटीज. किंवा याच्यापेक्षा दुसरी सोपी डेफिनेशन, लायबिलिटीज विच आर हेल्ड इन बिझनेस इन शॉर्ट पिरियड इज कॉल्ड ॲज करंट लायबिलिटीज. म्हणजे जी देयता व्यवसायात एकदम कमी कालावधीपर्यंत असते त्याला करंट लायबिलिटीज असे म्हणतात. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट फिक्स्ड लायबिलिटीज. तोपर्यंत मी तुम्हाला काय सांगतो, समोर जाण्याच्या अगोदर करंट लायबिलिटीज म्हणजे कोणते कोणते येतात. नंबर फर्स्ट येते क्रेडिटर्स, म्हणजे ज्यांना देणं असलेली रक्कम. त्याच्यानंतर येते बिल्स पेबल. त्यानंतर शॉर्ट टर्म लोन, जे बँकेकडून तुम्ही वर्ष 6 महिन्यासाठी घेतलेलं असतं. दॅट्स इट. एवढेच आहेत, बाकी ह्याच्यापेक्षा जास्त कोणते नाही आहेत. हे 3 इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर आता फिक्स्ड लायबिलिटीज. आता फिक्स्ड लायबिलिटीज करंटच्या ऑपोजिट असणार. म्हणजे फिक्स्ड लायबिलिटीज म्हणजे काय की जी देयता वर्षात एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असते किंवा दीर्घ कालावधीसाठी असते, किंवा जोपर्यंत बिझनेसचं अस्तित्व आहे तोपर्यंत ती देयता व्यवसायात असेल तर मग त्या लायबिलिटीजला म्हणतात फिक्स्ड लायबिलिटीज. आणि व्यवसायाला जे व्यवसायाला जे निधीचं प्रमुख स्रोत आहे, व्यवसायाला ज्या मार्गावरून जास्तीत जास्त पैसा येते तो मार्ग म्हणजे फिक्स्ड लायबिलिटीज. विदाऊट फिक्स्ड लायबिलिटीज कोणतेही बिझनेस रन होऊ शकत नाही. वन ऑफ द मेजर सोर्सेस ऑफ फंड्स इन द बिझनेस इज फिक्स्ड लायबिलिटीज मे बी फॉर्म ऑफ कॅपिटल. म्हणजे आता व्यवसायाला आता व्यवसायामध्ये जर स्टार्ट करायचं असेल तर व्यवसाय मालक त्याच्यामध्ये रक्कम टाकणार, व्यवसाय मालक स्वतः पैसे टाकणार, आणि व्यवसाय मालक जर स्वतः व्यवसायात रक्कम टाकत असेल तर त्या रकमेला आपल्याला काय म्हणावं लागेल, कॅपिटल. बरोबर आहे. आणि कॅपिटल ही फिक्स्ड लायबिलिटीज आहे. बरोबर आहे. कॅपिटल कोणती लायबिलिटीज आहे, फिक्स्ड लायबिलिटीज आहे.
आता याची जर डेफिनेशन सांगायची असेल फिक्स लायबिलिटीची, याची डेफिनेशन एकदम इझी आहे. लायबिलिटीज विच आर हेल्ड इन बिझनेस फॉर व्हेरी लॉंग पिरियड इज कॉल्ड ॲज फिक्स्ड लायबिलिटीज. जी देयता व्यवसायात दीर्घ कालावधीपर्यंत असते. नंबर फर्स्ट ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, भरपूर बुक्समध्ये दिलेलं आहे कॅपिटल, त्याच्यानंतर लॉंग टर्म लोन, त्यानंतर मॉर्टगेज, आपलं घर वगैरेचे कागदपत्र बँकेला वगैरे देऊन 10-15 वर्षासाठी लोन वगैरे घेणे, तर ते मॉर्टगेज पण याच्यामध्ये फिक्स लायबिलिटीजमध्ये येते. काही टर्म्समध्ये मॉर्टगेज करंट लायबिलिटीजमध्ये येते. इफ जर ते दीर्घ कालावधीपर्यंत असेल तर ते मग कशामध्ये जाणार, फिक्स्ड लायबिलिटीजमध्ये जाणार. बँकेकडून तुम्ही लोन जरी घेतला 4-5 वर्षापर्यंत तर ते सुद्धा फिक्स्ड लायबिलिटीजमध्ये येते. आता मॅक्सिमम जण काय करतात, होम लोन्स वगैरे घेतात. जर तुमचं होम लोन जर बिझनेस बँक अकाउंटमधून वगैरे जर असेल तर तुम्हाला बिझनेसच्या लायबिलिटीज साईडला होम लोन म्हणून वगैरे दाखवावं लागेल, कारण होम लोन हे एका वर्षात परतफेड केल्या जात नाही, ते 7 ते 8 वर्ष चालत असते. ठीक आहे. नेक्स्ट लायबिलिटीजमध्ये प्रकार आहे कॉन्टिनेंट लायबिलिटीज. आता कॉन्टिनेंट लायबिलिटीज सोपं आहे, ह्याच्यामध्ये काही कोणतं रॉकेट सायन्स वगैरे नाही आहे, इझी आहे. काल ॲसेटचं तिसरं प्रकार होतं फिक्टिशियस ॲसेट्स. फिक्टिशियस ॲसेट्स आणि कॉन्टिनेंट लायबिलिटीज हे सेम आहेत, फक्त जर आपल्याकडून पैसे आले तर ते असेल आपल्यासाठी फिक्टिशियस ॲसेट्स, जर आपल्याकडे येणारे पैसे जर गेले तर ते असेल कॉन्टिनेंट लायबिलिटीज. उदाहरणार्थ आता जी देयता म्हणजे जी लायबिलिटीज भविष्य काळात घडणाऱ्या घटनांवर अवलंबून असते, अशा देयतेला काल्पनिक देयता किंवा लायबिलिटीज असे म्हणतात. बरोबर आहे. सपोज आता भरपूर आपल्या अकाउंटच्या पुस्तकामध्ये भरपूर केसेस वगैरे दिलेले आहेत. एकदा काय होते की एक व्यवसाय मालक, मोठा व्यवसाय मालक असतो आणि त्याच्या व्यवसायामध्ये कामगार करणाऱ्या वर्कर्सची संख्या 5,000 असते आणि ते व्यवसाय मालक आणि वर्कर्स युनियनमध्ये भांडण वगैरे होतात आणि ते केस जाते कोर्टामध्ये. बरोबर आहे. आणि कोर्ट काय करणार, अशा वेळेस दोन्ही पार्टीकडून ॲज अ कंपन्सेशन अमाऊंट म्हणून 5-5 लाख रुपये घेणार. बरोबर. हां, आता जर निकाल लागला तर ऑपोजिशन पार्टीची रक्कम समोरच्या पार्टीला जाणार. बरोबर आहे. मग अशा वेळेस ती जी घडणारी घटना आहे ते भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांवर अवलंबून आहे. म्हणजे कोर्टाचा निकाल आपल्याकडे लागला तर पैसे येतील, लागला नाही तर पैसे जातील. बरोबर आहे. प्रोबॅबिलिटी ओळखून प्रत्येक व्यवसाय मालक काय करतात, त्याची पोस्टिंग करतात. जर ते आपल्याकडे येणार असतील तर पैसे, तर ते पोस्टिंग करणार फिक्टिशियस ॲसेट्स म्हणून. तर ते जाणार असतील काय कंबर असं वाटत असेल त्यांना, तर त्याला कॉन्टिनेंट लायबिलिटीज म्हणून त्यांनी ट्रीट करणार. बरोबर. हां, तर ॲसेट्स आणि लायबिलिटीज हे अतिशय इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येकांना रिक्वेस्ट आहे, फर्स्ट इयरचे स्टुडंट्स असू दे किंवा सेकंड इयर 12चे स्टुडंट्स असू दे किंवा कॉमर्समधले किंवा नॉन कॉमर्स बॅकग्राऊंडमधले असू दे, टाईप्स ऑफ ॲसेट्स आणि टाईप्स ऑफ लायबिलिटीज हे अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्ही दोन्ही व्हिडिओज एक वेळेस पाहावं लागेल, तरच आपल्याला इथून समोर ची जर्नी थोडंसं सुखकर होईल. ठीक आहे. आजच्या व्हिडिओचं एक बेसिक क्वेश्चन आहे. आत्तापर्यंत तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये 0%, 5% आणि 12% केलात. आजचं थोडंसं आपण अपग्रेड करूयात. तुम्हाला सर्च करायचे आहेत, मॅक्सिमम जण भरपूर एकदम व्यवस्थित सर्च करून कमेंट सेक्शनमध्ये लिहित आहेत. तुम्ही जर प्रत्येक व्हिडिओचं, फर्स्ट इयरच्या व्हिडिओचं कमेंट सेक्शन जाऊन पाहाल तर तिथे तुम्हाला भरपूर नॉलेज भेटत आहे. आजचा व्हिडिओचं क्वेश्चन आहे की 18% GSTमध्ये कोणते कोणते गुड्स आणि कोणते कोणते सर्व्हिसेस येतात हे तुम्हाला लिहायचं आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मोबाईल जेव्हा GST लागू झालं होतं 2017मध्ये, त्यावेळेस मोबाईल ह्या प्रॉडक्टवर 18% GST होती. त्याच्यानंतर कमी होऊन त्या 18%वरून 12%मध्ये आणलेलं आहे. ठीक आहे. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीत असायला पाहिजे होती. 12%मध्ये जे येतात ते सर्व वस्तूंची नावे आणि सेवांची नावे कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.